चला मैदानाकडे आपण वळूया. जय हनुमान क्रिकेट संघ निर्जय. कोणी टॉस जिंकला? निर्जय संघाने नाणेफेक जिंकले आणि काय घेतलं? क्षेत्ररक्षण पत्करलंय. 4 षटकांचा सामना आपण पाहत अडवली संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. सामन्याला सुरुवात होते. आमच्या दोन्ही पंचांना विनंती, आपण मैदानाकडे रवाना झालेले आहेत. सामन्याला सुरुवात होते. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहायला मिळते. या ठिकाणी निलजित संघाचे अडवली संघाचे फलंदाज मैदानाकडे रवाना होत आहेत. पप्पू आणि करण ही जोडी मैदानामध्ये. 4 षटकाचा सामना. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असणार आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहणार आहोत की किती धावांचं योगदान दिले जाते ते अडवली संघाकडून. पहिले षटक घेऊन गोलंदाज नितेश, जय हनुमान निर्जय संघाचा गोलंदाज पहिले षटक फेकायला सज्ज होतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक, यामध्ये क्षेत्ररक्षणाची विरेचना आपण वाद आहे. यष्टेशक तर फलंदाज या ठिकाणी मैदानाकडे पप्पू आणि करण. पहिला चेंडू, गोलंदाज तयार. दोन्ही पंच आमच्या मैदानाकडे रवाना झाले. 4 षटकांचा सामना. पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे दोन्ही पंच मैदानाकडे रवाना झालेत. संदेश पाटील आणि त्याचबरोबर आमचे दुसरे पंच काय झालं, दुसरे पंच जायचे. दादांबरोबर गेले ना तिकडे, दादांबरोबर गेले. कैलास तांडेल आणि पंच दुसरे आमचे संदेश पाटील मैदानाकडे रवाना होत आहेत. आमचे दोन्ही गुणरेखक आपण पाहत आहेत, ज्यांनी गेली 2 दिवस अतिशय सुरेख असं योगदान दिलंय या स्पर्धेच्या माध्यमातून. सामन्याला सुरुवात होईल. 4 षटकांचा सामना. या ठिकाणी सलामीची जोडी मैदानामध्ये पप्पू आणि करण. तर पहिले षटक घेऊन गोलंदाज येतोय नितेश. मध्ये प्रवेश करतोय. तर पहिला चेंडू, पंचांचा इशारा येतोय. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू, गोलंदाज नितेश आणि समोर पप्पू. पप्पू काट केल्या चेंडूला शॉट थांबण्याच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत सहजगत्या एक धाव पंचांकडे अपील. गावदेवी अडवली विरुद्ध जय हनुमान निळचे हा सामना आपण या ठिकाणी पाहताय. पहिला धक्का बसला धावचीच्या रोपाने, कारण आपण या ठिकाणी पहिला चेंडू गेला शॉर्ट थर्डच्या दिशेने. क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने चेंडूवरला. चेंडू त्यांनी पाहिलं की फलंदाज निश्चित क्रीजमध्ये पोहोचला नाही, त्याच्यापूर्वी गोलंदाज हातात चेंडू दिला आणि फलंदाज मात्र बाद झाला. पहिला धक्का बसला. 0 धावसंख्येवर नवीन फलंदाज मैदानात येतोय, फलंदाज विजय. हा चेंडू फ्रंट फुटचा चेंडूला दिशा दिली. चेंडू गेला पॉईंट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत पहिली धाव येते ती फलंदाजाला आणि याद्वारे एकूण धावसंख्या धावफलक येते. 1 गडी बाद 1 धावफलक धावफलकावर. करण आपलं खातं उघडतोय, मात्र विजय यावेळी असणार आहे ते स्ट्राईक एंडला. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट गली, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर आणि एक लॉंग ऑफ विरोचना. ऑफ साईडला, ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आणि मिड ऑन. बॅकफुटच्या चेंडूला दिशा दिली.
सुरेख फटकावता चौकार काढला 4 धावांचं योगदान मिळालं. एक गडी बाद धावा धावपल येतात त्या 5 धावा यावी गावदेवी अडवली संघाचे. गोलंदाज नितेश हा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि गोलंदाजाने विजयने बॅट चेंडूचा संपर्क केला, कारण चेंडू या ठिकाणी यष्टीच्या हातामध्ये अतिशय वेगाने पोहोचला आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. नितेश उंचपळसा गोलंदाज विजयसाठी पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू यावी चेंडू हवेत आहे. गोलंदाज यष्टीच्या चेंडूवर जातोय आणि या ठिकाणी मात्र दुसरा धक्का बसतोय. विजयची क्रीडामध्ये 4 विजय परतला. नवीन फलंदाज मैदानामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय अजय. विजय नंतर आपण पाहतो अजय या ठिकाणी मैदानामध्ये. अंतिम चेंडू असेल या षटकातला. गोलंदाज नितेश या बी मैदानामध्ये आपण पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय, यशस्वी गोलंदाज ठरतोय, कारण एक फलंदाज धावचीत झाला अगदी पहिल्या चेंडूवर. मात्र त्यानंतर एक चौकार देखील आला होता डीप एक्स्ट्रा कव्हर मधून. 4 धावांचं योगदान देखील आलं होतं विजयच्या बॅटमन, तो देखील या ठिकाणी बाद झाला. आणि आता मात्र डावखर फलंदाज या ठिकाणी खेळण्यास सज्ज आहे. फलंदाज अजय. गोलंदाज पंच डावीकडून उजव्या हाताने या षटकातला पुढचा चेंडू निश्चितच गोलंदाज दिशेने चेंडू खेळून काढला. चेंडू गेला होता यावेळी मिड ऑफला. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, थ्रो होते आहे, मात्र तोपर्यंत एक धाव सहजगत्या पूर्ण केली ती अजयने. अजय आणि याचबरोबर षटक समाप्तीची घोषणा. पहिल्या षटकाच्या एकूण समाप्तीनंतर धावसंख्या धावप्रकार आली ती गावदेवी क्रिकेट संघ अडवली संघाची 6 धावा. 2 फलंदाज मात्र गमले. एक फलंदाज धावचीत रूपाने बाद झाला, तर एक फलंदाज या ठिकाणी झेलचित म्हणून बाद झाला. 2 बाद. गोलंदाजीचं पृथक्करण तर नितेशने हे तब्बल 1 षटक फेकलं होतं. या षटकामध्ये 1 षटक 0 निर्धाव, 6 धावा आणि 1 फलंदाज बाद ही त्याची कामगिरी. एक धावचीत झाला होता ना, 6 धावा दिल्यात, 1 फलंदाज बाद केले. 4 षटकांचा सामना. किमान जर आपण पाहिलं 40 ते 45 धावा धावपलकर येणं आवश्यक आहे, तेव्हा सुस्थितीत येऊ शकेल, कारण प्रतिस्पर्ध्यासमोर एवढ्या धावा येणं आवश्यक आहे. मात्र तितकीशी चांगली सुरुवात नाही झाली ती गावदेवी अडवली संघाची आणि 2 फलंदाज गमावलेत. गोलंदाजीमध्ये बदलतोय. नवीन षटक घेऊन गोलंदाज मंगेश राईट आर्म राऊंड द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय आणि समोर फलंदाज पुन्हा एकदा पाहतो अजय. वैयक्तिक 1 या धावसंख्येवर. क्षेत्राची विरचना या ठिकाणी आपल्याला डावखऱ्या फलंदाजी एक क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्ड मॅनला, एक शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर, एक वार्डिश लॉंग ऑफ आणि एक ही विरचना ऑफसाईडला, ऑनसाईडला शॉर्ट फाईन लेग, एक डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, वार्डिश लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑन. ही विरचना असताना यावी. गोलंदाज तयार. मंगेश पंचच्या उजवीकडून उजव्या हाताने पहिला चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. कव्हर पूर्ण केल्या गेल्या त्या फलंदाज अजयने. अजय याच्या धावसंख्येत 2 बदल, त्याची वैयक्तिक धावसंख्या 3. संघाची धावसंख्या या ठिकाणी जाऊन पोहोचते ती 8-2 बाद. दुपारचं सत्र प्रेक्षकांची संख्या थोडीशी कमी, कारण आपल्या घराकडे काही प्रेक्षक रवाना झालेत. मात्र जसे सामने पुढे जातील आणि निश्चितच अंतिम फेरीचा सामना जवळ येईल तेव्हा मोठ्या संख्येने प्रेक्षक या मैदानामध्ये असतील. तर मैदानाकडे पुढचा चेंडू बॅकफुटचा चेंडूला दिशा दिली. पुन्हा एकदा आपण पाहता चेंडू केला मिड विकेटला, शेतीच्या चेंडूवर येतोय, पुन्हा एकदा चूक करतोय. तोपर्यंत सहज गतीत 2 धाव पुन्हा केल्या त्या अजयने. अजयच्या धावसंख्येत 2 बदलते, जी वैयक्तिक धावसंख्या 5 आणि एकूण धावसंख्या डबल अंकात, द्वितीय अंकात 10च्या घरामध्ये. 2 फलंदाज पहिले गमावल्यानंतर मात्र या ठिकाणी विजय अजय चांगली फौजी करतोय, तर त्याला साथ देतोय फलंदाज करण. नॉनस्ट्राइक एंडला गोलंदाज मंगेश राउंड द विकेट. फुल टॉस. माझी माऊली आई बसली मंदिराला, जाऊ दे
तर षटकाराला 6 धावांचं योगदान मिळालं. धावसंख्या 16वर जाऊन पोहोचते. 6 धावांचं योगदान अजयला मिळालं. अजय याची वैयक्तिक धावसंख्या 6 ने पुढे सरते. त्याची वैयक्तिक धावसंख्या 11 आणि एकूण धावसंख्या 16. संजीवनी षटकार, कारण धावा येत नव्हत्या त्यावेळी हा आलेला फटका म्हणजे संजीवनी बोटे ज्याला म्हणलं जातं आणि हा षटकार आला. 6 धावांचं योगदान. अजय पुन्हा एकदा या षटकातला पुढचा चेंडू राऊंड विकेट. उजव्या बाहेरचा चेंडू दिशा दिली गेली. चेंडूला कार्पेटसाने चेंडू या ठिकाणी मिस फील्ड होतोय. तोपर्यंत 2 धाव मिळतात लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. तोपर्यंत 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या. 2 धाव मिळाल्या संघाला आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर वाढते. एकूण धावसंख्या धावफलकावर येऊन पोहोचते ती 18 धावा, ज्यामध्ये अजय चांगली कामगिरी करते. डावखोर फलंदाज, जाडजूड बांधाचा फलंदाज. तर दुसरीकडे गोलंदाज मंगेश यावी पुन्हा एकदा आमच्या समर्जन कक्षाच्या एंडकडून. हा चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे. आता मात्र क्षेत्रीच्या चेंडू याचा प्रयत्न करतोय, कोणतीच चूक करत नाहीये आणि अशा प्रकारे अजयची खेळीचा मध्ये तिसरा धक्का बसला. 3 गडी बाद. धावसंख्या धावफलकावर यावी येते ती 18 धावा. एक यश मिळते ते गोलंदाज मंगेशला. अजय बाद होतोय. त्याची वैयक्तिक धावसंख्या आपण पाहिले तर तब्बल 13 धावांचं योगदान दिलं अजयने. तो मात्र या ठिकाणी बाद झाला. नवीन फलंदाज सुदर्शन येतोय. एक मोठा उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये हा झेल घेतला गेला. उजव्या त्यांनी फलंदाज सुदर्शन. पुढचा चेंडू पुन्हा एकदा तोच प्रयत्न केला गेला. मात्र कार्पेटच्या साने जमिनीला घरंगळ चेंडू या ठिकाणी गेला होता मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्रशी चेंडूवर येईपर्यंत 1 धाव मिळते आणि याचबरोबर 2 षटकांची खेळीची समाप्ती होण्याची घोषणा पंचांकडून केली जाते. 2 षटकांच्या समाप्ती तब्बल 19 धावा धावफलकात. प्रति षटक 9.50च्या सरासरी. आणि ड्रिंक्स गाडी. हॅलो चालक, गाडीचे चालक या, चला मैदानात गाडी घेऊन जा. 4 षटकांचा सामना आहे, त्यामुळे 2 षटकानंतर पाणी मैदानात दिलं जाईल. जलपान सुविधा आपण पाहतो राकेश प्रतिष्ठान सोनारपाडा यांच्या माध्यमातून आपल्याला मिळाले. विनोदाचा आपण पाहिला तर या ठिकाणी वाढदिवस साजरा केला, केक कापण्यात आला. विनोदांना सर्वांनी शुभेच्छा दिल्या, कारण क्रिकेट क्षेत्रामधलं एक मोठं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांचं नाव निश्चित आपण पाहिलं होतं. कारण त्या समोर जो आपण 3 कटआउट्स पाहिले त्याच्यामध्ये रमेश दादा, त्याचबरोबर राजू दादा आणि विनोद दादा, काशीनाथ दादा असे 4 मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेचं संपूर्ण थेट प्रक्षेपण यूट्यूबच्या माध्यमातून 198 देशामध्ये केले जाते. ते या ठिकाणी GTCच्या माध्यमातून 15 ऑगस्ट 2016 रोजी GTCचं मोठं गाव येथे उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि गेले तब्बल 5 महिन्यामध्ये ठाणे रायगड परिसरामध्ये अतिशय मोठं योगदान दिलं ते GTCने. वळी या मैदानाकडे गोलंदाज अजय पंचा डावीकडून उजव्या हाताने. हा चेंडू बॅटची या ठिकाणी आपण पाहिला कड यष्टीच्या हातामध्ये विसावतोय. फलंदाज बॅटची कड घेतली गेली. चेंडू आपण पहिले यष्टीच्या हातामध्ये विसावला आणि करंटची खेळी समाप्त झाली. नवीन फलंदाज मैदानामध्ये 4 गडी बाद. एकूण धावसंख्या 19 आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय योगेश. समोर फलंदाज मात्र खेळण्यासाठी सज्ज आहे सुदर्शन 0 धावसंख्येवर असताना गोलंदाज अजय यावी. फ्रंटपुढचा चेंडूला दिशा दिली. चेंडू गेला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक मात्र अतिशय वेगाने चेंडूवर येतोय, कोणती चूक करत नाही आणि तो त्या दरम्यान मात्र 1 धाव मिळते ती संघाला. 1 धाव मिळते ती फलंदाजाला. एका धावेने आपलं खातं उघडलं जाते. धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते 20-30 षटक मार्गस्थ मैदानामध्ये. सुदर्शन याने आपलं खातं उघडलं एका धावेने.
आणि आता मात्र पाहणार आपण नवीन फलंदाज योगेश योगेश खेळण्यासाठी तयार. पंचांकडच्या डावीकडून गोलंदाज अजय. हा चेंडू निश्चितच चेंडू अतिशय सुरेख गुडलेग स्पॉटवर चेंडू पडला होता. चेंडूला बाहेर काढलं आणि चेंडू मात्र यष्टीच्या बाजूने चेंडू केला यष्टीच्या हातामध्ये. तोपर्यंत निर्धाव चेंडूची सांगता सुदर्शन. डावखुरा फलंदाज आक्रमक फलंदाज असं मानलं जातं. या ठिकाणी मात्र आपण पाहूया सुदर्शन या ठिकाणी यावेळी मात्र हा चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्रच्या चेंडूवर येईपर्यंत वाडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या आणि या 2 धावांच्या मध्ये एकूण धावसंख्या धावफलकर येते ती 22 धावा. 2 धावा मिळतात त्या फलंदाजाला. सुदर्शन वैयक्तिक 3 या धावसंख्येवर. योगेश मात्र नॉन स्ट्राईकला 1 या धावसंख्येवर असताना अजय यावी फ्रंट जो केला. चेंडूला दिशा दिली. चेंडू जातो लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू त्या दिवशी दाखवण्याचा प्रयत्न केला. गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू मैदानामध्ये खेळपट्टीवर दोन्ही फलंदाज सुदर्शन आणि योगेश यांच्यामध्ये 2 धावांचे योगदान सुदर्शनला. त्याची वैयक्तिक धावसंख्या 5 आणि संघाची धावसंख्या 2 परिस्थितीत 24 धावा धावफलकावर. 30 षटक मार्गस्थ मैदानामध्ये. ऑफसाईडला 4 ऑनसाईडला 5 क्षेत्रक्षक विरचना असताना यावी हा चेंडू ऑनसाईडला खेळलाय. चेंडू गेला जातोय तो मिडॉन आणि लॉंग ऑन मध्ये. यावी मिड विकेटवर क्षेत्रक्षक चेंडू येतो. पुन्हा एकदा तो प्रयत्न दुसरी धावण्यासाठी आणि यशस्वी देखील होतोय. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन विकेट. षटक समाप्तीची घोषणा. 2 षटकांचा खेळ संबंधित. धावसंख्या धावफलकावर 26 धावा आतापर्यंत अडवली संघाच्या धावफलकावर. तीन षटकानंतर जलपान गाडी या ठिकाणी मैदानात जरी असली तरी अंतिम षटक बाकी आहे, कारण सामना 4 षटकाचा असणार आहे. अजयची गोलंदाजीचं पृथक्करण पाहिलं तर 1 षटक 0 निर्धाव, 7 धावा आणि 1 फलंदाज बादी कामगिरी. तब्बल 4 फलंदाज गमावलेत आणि धावा धावपलकर आल्या त्या 26 प्रतिषटक 8.66च्या सरासरीने अंतिम षटक बाकी आहे. आणि अंतिम षटक या ठिकाणी गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज केतन. अंतिम षटक मारधाडीचं षटक ज्याला म्हटलं जातं, हाणामारीचं षटक पाहूया. या षटकामध्ये आता अजूनपर्यंत 6 फलंदाज निश्चितच बाकी आहेत. 4 फलंदाज गमावलेत ते गावदेवी अडवली संघाने. मात्र आता आपण पाहणार आहोत की येणाऱ्या 6 चेंडूमध्ये किती धावांपर्यंत योगदान दिलं जात आहे. पुढचा सामना आपण पाहणार आहोत चेरादेव सागाव विरुद्ध ओम साई आगासन या 2 संघामध्ये. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आमच्या अतिथी कक्षाशी आपण संपर्क साधा आमच्या आयोजकांशी. अंतिम षटक गोलंदाज केतन आणि समोर फलंदाज मात्र योगेश वैयक्तिक 1 या धावसंख्येवर असताना अंतिम षटकातला पहिला चेंडू फोल्ड. चेंडूला पण मात्र तितकासा फायदा नाही मिळाला फलंदाजाला पाहायला मिळतं, कारण चेंडू गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि डीप स्क्वेअर लेगच्या मध्ये. शेतीशी चेंडू येतो, थ्रो चांगला होता यष्टीच्या हातामध्ये. तोपर्यंत मात्र सहजगत्या 2 धावा पूर्ण केल्या त्या फलंदाजांनी. 2 धावा मिळतात त्या योगेशला. त्याची वैयक्तिक धावसंख्या 3, संघाची धावसंख्या 2 ने वाढते. एकूण धावसंख्या 28, 4 बाद. 5 चेंडू बाकी आहेत. 28 धावा धावफलकावर. शेवटचे षटक मैदानामध्ये.
केतन आमच्यापासून दूर जात असताना आपण पाहताय समोरच्या एंड कडून गोलसाठी सज्ज आहे. योगेश यावी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू आपण परत सिली मिडॉनच्या दिशेने गेलाय. फक्त एक धाव सहजगत्या मिळाली. एक धाव मिळाली संघाला. 29 धावा धावफलकावर. येणारे चेंडूंचा आपण विचार केला तर तब्बल 4 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि 4 षटकाचा सामना मिळेल तर साधारणतः 40 ते 45 धावा धावफलकावर येणं आवश्यक. मात्र प्रत्येक धावीसाठी झुंजतोय तो गावदेवी क्रिकेट संघ अडवली, कारण जर्मन क्रिकेटचं निळजेचे गोलंदाज कोणतेही आखूट टप्प्याची गोलंदाजी करत नाही आहेत. आणि अंतिम षटक केतन जो आपण पाहताय आतापर्यंत निलेशनी 6 धावा देत एक फलंदाज बाद केला होता. मंगेशनी 3 धावा देत एक फलंदाज बाद केला होता. तर 13 धावा देत एक फलंदाज बाद केला होता. तर अजयने 7 धावा दिल्याने एक फलंदाज बाद केला होता. केतन पुढचा चेंडू पुढे साऊंड मारण्याच्या प्रयत्नामध्ये बॅट चेंडूचा संपर्क नाही आणि या ठिकाणी मात्र फलंदाज धावचित होते आणि 5वा फलंदाज मैदानाचा बाद 5 बाद धावा धावफलकावर फक्त 29. सात धावांची खेळ केली फलंदाज सुदर्शनने तो बाद झाला. 5वा फलंदाज नवीन फलंदाज मैदानामध्ये. पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा द्विधा मनस्थितीमध्ये फलंदाज आपण पाहताय. वेळीच त्या ठिकाणी नकार दिला कारण चेंडू यशच्या हातामध्ये थोडासा बाजूला गेला होता. धावसंख्येमध्ये कोणताही बदल नाही. नवीन फलंदाज मैदानामध्ये चेतन. नॉन स्ट्राइक एंडला आपण पाहताय मात्र फलंदाज खेळण्यासाठी सज्ज आहे. या ठिकाणी योगेश 4 या धावसंख्येवर. धावा येत नाही आहेत आणि या ठिकाणी धाव घेण्यासाठी प्रयत्न केला जातोय आणि फलंदाज पुन्हा एकदा बाद होतोय. 6वा फलंदाज गमावला जातोय तो अडवली संघाचा. 6 बाद धावा धावफलकावर फक्त आपण पाहायला मिळतात त्या 29 धावा. शेवटचा चेंडू आहे त्यामुळे पंचांनी सांगितले थांबायला या ठिकाणी फलंदाजाला योगेशला. आणि पाहूया चेतन शेवटच्या चेंडूवर कशा प्रकारे फलंदाजी करतोय. कोणती धाव कोणती मोहर या ठिकाणी येतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती जर्मन क्रिकेटचं निळजेच्या माध्यमातून. गोलंदाजांनी अपवाद मात्र फक्त होता मंगेश ज्याने 13 धावांचं योगदान दिलं होतं. मात्र इतर गोलंदाज पाहिले तर नितेश, अजय आणि केतन मात्र चांगली गोलंदाजी करतोय. अंतिम चेंडू पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने समोर फलंदाज चेतन, गोलंदाज केतन. केतन चेतन यावी मात्र निश्चित डोळ्याला स्पर्श करतो चेंडू मारण्याच्या प्रयत्नामध्ये आणि या ठिकाणी थोडासा जखमी होते फलंदाज चेतन. एका धावेचं योगदान निश्चित मिळते. 1 धाव मिळते संघाला आणि एकूण धावसंख्या धावफलकावर पहिलं सत्र समाप्त 30. मात्र चेतनला आपण विचार करूया की कोणती गंभीर दुखापत नसावी, कारण 14-15 वर्ष हे 2014-15 हे गंभीर दुखापतीचं वर्ष आपल्याला पाहायला मिळाले. पाहूया त्याच्या डोळ्यावर आघात झालाय मात्र निश्चित गंभीर दुखापत नसावी अशी अपेक्षा आपण करूया. बघा जरा 30 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 31 धावांचं लक्ष ठेवलंय. प्रतिषटकाचा विचार केला तर प्रतिषटक या ठिकाणी धावांची गती निश्चितच राखणं आवश्यक आहे. ती 7.75 यावी जर्मन निळजे संघाला. पुढचा सामना आपण पाहणार चेहरादेव सागव आणि ओम साई आगासन या 2 संघामध्ये. तर दोन्ही संघांना विनंती आहे की नाणेफेक करण्यासाठी आपण आमच्या अतिथी कक्षाशी संपर्क साधा. तर येणाऱ्या पुढच्या 4 षटकांचा सामना आपण पाहता उत्तरार्ध 31 धावांचं लक्ष आणि 31 धावा कशा पूर्ण करता जातात याचं धावतं वर्णन ऐकूया आमचे समालोचक या ठिकाणी. समालोचक या ठिकाणी आपण पाहणार नितीन काळन यांना. आजदेगावचा आमचा एक अतिशय गोड आवाज ऐकूया नितीन यांना. धन्यवाद. या दरम्यान भास्कर पाटील साहेबांचं सुद्धा आमच्या व्यासपीठावरती आगमन होते. त्यांचंही सहर्ष स्वागत जर्मन क्रिकेट संघ उसागर यांच्या माध्यमातून. 31 धावांचं लक्ष ते म्हणजे जर्मन क्रिकेट संघाने जे. चला होम साई आगासन संघाचे संघाने घ्यायचे. सागाव संघाचे संघाने किती आलेले आहेत. चला केजो आपला संघाने पाठवायचं लवकर.
भास्कर पाडे यांना विनंती होती की आपण नाणेफेक करायची. सामना 4 षटकांचा असेल. सागाव वर्सेस आगासन ओमसाई. एकतीस धावांचं लक्ष दे म्हणजे जयमान क्रिकेट संघ निजे या संघासमोर येणाऱ्या 4 षटकांमध्ये येत्या 9 जानेवारी ते 14 जानेवारी होणे मकर संक्रांत निमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ती स्पर्धा 47व्या वर्षात पदार्पण केले. आगासन संघ टॉस विने सई आगासन संघ टॉस विने 31 धावांचं लक्ष. पुन्हा एकदा राकेश म्हात्रे प्रतिष्ठानचं हृदयाच्या अंतकरणात आभार मानतो ज्यांनी खेळाडू आणि सर्व प्रेक्षकांसाठी इथे मोफत पाणी वाटप केलं. तसेच सर्व आमच्या मान्यवरांचं ज्यांनी या स्पर्धेत आम्हाला सहकार्य केलं. SK चषक 2017 ही स्पर्धा आपण बघतोय. उमेश पाटील यांचे पिता श्री सदाशिव पाटील यांना समर्पित केलेली ही स्पर्धा. या दरम्यान आमच्या व्यासपीठावरती भास्कर पाटील साहेब यांचा इथे सत्कार. 31 धावांचं लक्ष निजे संघासमोर. या दरम्यान आमच्या व्यासपीठावरती आता ज्यांचं आगमन झालं ते म्हणजे भास्कर पाटील साहेब यांचा इथे सत्कार होणार आहे. मी पद्माकर भोईर यांना विनंती होतो की आपण त्यांचा सत्कार करायचे. भास्कर पाटील साहेब एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि त्यांचा सत्कार करतात पद्माकर भोईर. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती आपण बघतोय अरविंद पाटील साहेब. अरविंद पाटील यांचा सत्कार करतील पद्माकर भोईर. यावेळी मात्र त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती निजे गावचे हरिदास पाटील यांचा इथे सत्कार होणार. मी पद्माकर भोईर यांना विनंती होतो की हरिदास पाटील निजे यांचा सत्कार करायचा आहे. जबरदस्त व्यक्तिमत्व आपण बघतोय हरिदास पाटील साहेब निजे यांचाही सत्कार इथे होतोय. नक्कीच आमचे विशाल पवार षटकाने आपलं खातं करतोय. आगाज करतोय. 31 धावांचं टार्गेट आहे. यावेळी मात्र चेंडू खेळून काढतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक येतोय मिड विकेट क्षेत्रामधनं. चेंडू फील्ड करतोय. 2 धावा इथे मिळतात का बघायचं आहे. 2 धावा इथे मिळत आहेत. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 8. सुनील टू विशाल. यावेळी मात्र फुलटॉस तसेच महेश पाटील दातिली व्यासपीठावरून स्थान बनवायचे. एक अप्रतिम खेळाडू आपण पाहिले दातिलीचे महेश पाटील. आठ धावा बघतोय नवीन फलंदाज योगेश. धावसंख्या ती 8. नवीन फलंदाज योगेश येतोय. पहिल्या सामन्याचा सामनावीर योगेश पाटील त्याने पहिल्या सामन्यात 39 धावा गेल्या होत्या आपल्या संघासाठी. उपयुक्त 39 धावा. एकतीस धावांचं टार्गेट आहे निजे संघासमोर. धावपळ धावा आहेत त्या 8. संदीप यावेळी मात्र चेंडू खेळून करतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय.
4 धावसंख्या वाढते. धावसंख्या किती 12. ह्यावेळेस मात्र चेंडू खेळून काढतोय. पकडा झेल जिंका मॅच हे क्रिकेटचं समीकरण आहे. पहिल्या षटकाखेर धावसंख्या ती निजे संघाची 13. 18 चेंडू अजूनही 18 धावांची गरज आहे निजे संघाला. 31 धावांचं टार्गेट आहे. दुसरं षटक घेतोय गोलंदाज योगेश. कालच्या दिवसात आपण राकेश म्हात्रे 11 सोनारपाडा संघ 9व्यांदा आपण म्हणजे फायनल मध्ये प्रवेश केला त्या संघाने. आणि आज आपण सोनारपाडा येथून पदयात्रा सुद्धा केली क्रेट शिर्डी. यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू फील्ड करतोय. डायरेक्ट हिटचा इथे प्रयत्न होता योगेशचा. 1 धाव मात्र मिळते. 17 चेंडू 17 धावांची अजूनही गरज आहे. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 14. आमचे गुणलेखक धीरज भोईर जे ड्रिंक्स मेकर्स होते आता मात्र गुणलेखक आहेत. योगेश यावेळेस मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. धाव चेंडूची समाप्ती होते. 18 चेंडू 18 धावांची गरज आहे. आता मात्र 17 धावांची अजून गरज आहे 16 चेंडू मध्ये. धावा बनवली चांगली जास्त उभारले नाही ते म्हणजे आडवली संघाने प्रथम फलंदाजी करत असताना फक्त 30 धावा केल्या. यावेळेस मात्र नितेशने घेऊन काढले. षटकांनी समीकरण बदलतोय. अजूनही 11 धावांची गरज आहे. यावेळी मात्र चेंडू खेळून काढतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. 6 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या देती 26. 5 धावांची अजूनही गरज आहे. योगेश राईट ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर शॉट. या सीझन मध्ये 2 अर्धशतक ठोकले तो खेळाडू मात्र बाद होतोय. छत्रपती क्रीडांगण देसाईच्या मैदान सुद्धा 1 अर्धशतक. पाच धावांची गरज आहे अजूनही. योगेश हेड अप ओव्हर द विकेट. आमचे ड्रिंक मेकर्स सचिन म्हात्रे मॅन फ्रॉम सागाव डीजे. काय म्हणते रे तिला काय चावलं काय त्याला. अरे तुला काय नाही का आरची आली मला हाकललं तिकडून. आजशील तू पाटलाचा उभा चेहरे तुला.
मला एक पप्पी दे ना किस पप्पी. दोन गुट कर गुट. किती? दोन. येणारे 12 चेंडू 5 धावांची अजूनही गरज आहे. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज विजय पवार ज्याने पहिला सामना जिंकून दिला होता अडवली संघाला शेवटचा चेंडू टाकला होता. एक चेंडू एका धावेची गरज असताना. उद्या आपण नाईट स्पर्धा सुद्धा सुरू होते भोपरच्या मैदानात. यावेळी मात्र चेंडू फक्त सन्मान दिलाय 1 धावेमध्ये 4 धावांची